सीमा लढ्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आता राज्यामध्ये साखळी आंदोलनं केली जाणार आहेत आणि त्याची सुरुवात आज कोल्हापुरातून धरणे आंदोलन करून होते आणि या सगळ्या आंदोलनामध्ये सीमा भागातील युवक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या नेमक्या युवकांच्या भावना काय आहेत, काय नेमकं त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं याची हे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, इतकी वर्ष झाला हा सगळा लढा सुरू आहे, आता महाराष्ट्रात येऊन राज्य सरकारला जाग आणण्याची वेळ येते। खरं तर आम्ही बेळगाव भागातून सीमा भागातून फार मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी आलेलो आहे। त्याचं कारण महाराष्ट्र सरकारची उदासीनता त्याला मेन कारणीभूत आहे। तिथं आमच्या कर्नाटकमध्ये कर्नाटक सरकार अतिशय सगळे आमदार आणि सर्व खासदार ह्या बेळगाव मागणीसाठी एकत्र येतात, परंतु महाराष्ट्रामध्ये इथले आमदार आणि खासदार बेळगावच्या बाबतीत काहीच काम करताना दिसत नाहीत। त्यासाठी आम्ही याच्यापुढं टोटल महाराष्ट्राला आम्ही या ठिकाणी जागा करण्यासाठी आम्ही हे आंदोलन या कलेक्टर साहेबांच्या समोर आम्ही या ठिकाणी करतो आहोत। कुठेतरी राजकीय उदासीनता आहे म्हणायचं का, किंवा इच्छाशक्ती कमी पडते का या सगळ्या आंदोलनात किंवा या सीमा लढ्याकडे बघण्याचं? महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रबळ आहोत। बेळगाव वासीय महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी गेली 69 वर्ष वाट पाहत आहेत, हे आंदोलन छेडत आहेत, चळवळी करतायत, परंतु इकडनं आम्हाला जो स्कोप पाहिजे तो स्कोप महाराष्ट्र सरकारकडून मिळत नाहीत। त्यासाठीच आम्ही वरचेवर ह्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापुरापासून आता सांगली, सातारा, कराड, पुन्हा मुंबईपर्यंत आम्ही ह्या ठिकाणी आपण आपल्या ही जागृती म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्राला जागा करणार आहे। आणखीन याच्या पुढचं ही चळवळ आम्ही अतिशय आता शेवटच्या टप्प्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे, तर सगळ्यांना जागा करून आम्ही आंदोलन छेडत राहणार आहे। तर गेल्या अनेक वर्ष हा सगळा लढा सुरू आहे, अनेक पिढ्या यामध्ये त्रासल्या गेलेल्या आहेत। आत्ता कशा पद्धतीचा त्रास त्या ठिकाणी अजूनही सहन करावा लागतो? निश्चितच बेळगाव आणि सीमा भागामध्ये ह्या कर्नाटक सरकारनं फार मोठी आमच्यावरती जबरदस्ती केलेली आहे। कानडीचं सक्तीकरण असू देत किंवा मराठी कसं संपवता येईल, मराठी भाषिकांना कसं नेस्तनाबूत करता येईल, याकडेच त्यांचा कौल आहे। या सगळ्या सीमा लढ्यामध्ये कुठेतरी युवकांची संख्या कमी दिसत होती, मात्र आता ही युवक देखील मोठ्या संख्येने या लढ्यामध्ये आता एकीकरणची जी काही युवा कमिटी आहे ती देखील आता मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होती। मधल्या पिरियडमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण आज युवकांनासुद्धा कळून चुकलेलं आहे तिथलं जे राजकारण आहे ते फक्त स्वार्थासाठी चाललेलं आहे आणि आमची मराठी भाषा कुठेतरी संपते, मराठी भाषा कुठेतरी लोप पावते अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं युवक सगळे एकत्र येऊन या आमच्या सीमा प्रश्नासाठी पुढाकार घेत आहेत। सीमा भागातील एक युवक म्हणून आता काय अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकारकडून? आता अपेक्षा म्हटलं तर आता तुम्हाला तरी माहीतच आहे, आम्ही बेळगावहून कोल्हापूरपर्यंत ह्या महाराष्ट्रात सामील होण्यासाठी आलो आहे, हीच एक अपेक्षा आहे। आणि आमच्यापेक्षा वयोवृद्धांनी आहेत त्यांनी पण आम्हाला सपोर्ट म्हणून आलेले आहेत, पण आमची तळमळ नक्कीच महाराष्ट्रात जाण्याची आहे। हे इतकी वेदना होतात आम्हाला कर्नाटकमध्ये, काही बोला काही करा, एक बोर्ड असू दे, एक कागदपत्र असू दे, काही असू दे, ते पूर्ण कन्नडातच राहतो आहे, आम्हाला काही समजत नाही। आणि गेली 69 वर्ष झाली ही लढा चालू आहे। आम्ही सामील झालो एक 10-12 वर्ष झाले, म्हणजे आपल्याला ज्ञान आलं तोपर्यंत आम्ही इथं सामील झालो आहे। मग हा लढा आपण चालूच ठेवलो आहे। ह्याच्या मागं किती जणी तरी हुतात्मा झालेत, काही चप्पल न घालता पाप आमचे वयोवृद्ध माणसं मेलेत, शपथ घेऊन महाराष्ट्रात जाऊनच चप्पल घालतो, असे तसे शपथीचे भाग खूप हे आहेत। आणि महाराष्ट्र सरकारनं या सगळ्या सीमावासियांच्याकडे लक्ष द्यावं आणि हीच एक अडचण आम्हाला दूर करून द्यावं एवढीच विनंती करतोय। पाहिलं ही सीमा भागातील युवकांची तळमळ कशा पद्धतीची आहे ते आपल्याला या निमित्तानं बघायला मिळतं। खरं तर गेल्या अनेक वर्ष हा सगळा लढा सुरू आहे, अनेक पिढ्या यामध्ये वाट पाहत होत्या की आपण महाराष्ट्रामध्ये कधी जातोय, मात्र अजूनही यांना महाराष्ट्रात येता आलेलं नाही। किमान या युवा पिढीला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारनं आमच्या या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं, न्यायालयातील युक्तिवाद वेळेवर करावेत आणि आम्हाला महाराष्ट्रात सामील करून घ्यावं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।